ह्यो तो मोठो मासो जिवंत आमरे हो बघ. नमस्कार मंडळी, आज मी वेंगुर्ला गेलोय सिद्धेशाक मासे घेऊच्यासाठी. तर मासे घेऊ इलो आता बघी आता कसले मासे मिळतात ते तुम्हाला दाखवतोय. घेऊक जातो आता आम्ही. घ्या की हे किती सुरमई मोठी आहे तुझ्याकडे येते तर कसे येतलं त्याचे 400 350 300 घालतोय. किसून भाई ते काय व्हाय जिवंत आधी मोरी बघू शकता मित्रांनो, किती जिवंत आणि ताजे मासे असतात. चांगले मासे मिळतात. मोठे इले असतील होय मा. तर घ्या ताजे ताजे फडफडीत मासे, जबरदस्त मासे. आम्ही आता इलो असो ह्या वेंगुर्ला बंदर असा. वेंगुर्ला बंदरात हे ताजे ताजे फडफडीत मासे तुमका बघूक दिसतले आणि तुम्ही घेऊ शकताय. रेट टाट असतलो पण ताजे मासे गावतले तुमका. तुम्ही घेऊ शकता इल्यानंतर. बघू शकता मोरी असत, वागळा असत, करली, बांगडे, सुरमई असत, पापलेटा असत, खूप प्रकारचे मासे आहेत. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आता घेतलो मासे पुढे. पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असाल तर कोकणचा माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघ कुर्ले, माणके सगळे प्रकारचे मासे आहेत. तुम्ही पाहू शकता. मी पाहू शकता हे बोटीतून आता नुकते इलेले मासे असतात. हे पापलेट आहे, माणके, टायगर सुंगटा, कुर्ले असे ताजे ताजे तुमका मासे मिळतले. म्हणजे रेट म्हणजे एवढं महाग नसतो, तुम्ही घेऊ शकताय. पण आता समुद्रात मासे जास्त कमी प्रमाणात मिळतात, त्यामुळे रेट पण महागच असतो. तर आम्ही आता ही सुंगटा घेतली 400 रुपये किलो असत. तर अर्धो किलो घेतलं बघा. ताजे मासे असल्यामुळे माशांची किंमत खूप वाढली आहे. त्या काही तर ऐका का तयार नाही, मासे कमी करू का तयार नाही. असं आमका घेऊचे होते ताजे, त्यामुळे आम्ही घेतले. अर्धो किलो घेतलेली आहे काय 150 नाव दे. मित्रांनो सुंगटा घेतलेली आहेत. आता मग कुर्ले घेऊया. बघा पुढे बघित राहा. 2 घाल मग वर आधी यातलेच घाल नाहीत. जाळी आहेत माहिती. मग अशी तुम्ही बघला ती सुंगटा घेतली आणि आता हे कुर्ले घेतले 100 रुपयाचे. 100 रुपयाचे 10-12 कुर्ले दिले नी. म्हणजे स्वस्त मित्रांनो. तसे मासे काय स्वस्त काय महाग असत. बऱ्याच दिवसांनी आता सिद्धेश बरोबर वेंगुर्ल्याला आलो इकडे. तुम्ही पाहू शकता वेंगुर्ल्या बंदरावर मासे घेण्यासाठी. आणि सिद्धेशने घेतले मासे कुर्ले आणि सुंगटा. खूप महाग आहेत मासे, पण आता मासेच भेटणार नाही तर काय करतलं, त्यामुळे घेतले. आता तुमका म्हटलं आता मासे दाखवूया. आता कसे आहेत ते मासे तुम्ही बघा आता. आणि लाईक करा, शेअर करा. चला आता ते काका खालते मासे धरतात. दिसतात काय माहिती. ते जाऊन त्यांना विचारूया गावतात काय मासे. बघूया खालते जाऊया. आता दिलाय काय लायता सुंगटा गावतात कसले तांबाचे बिंबाचे गावतात ह्याच्यात. सुंगटा जिवंत सुंगटा लायता. तर मित्रांनो तुम्ही बघताय हे जे काका असतात ना, जवळजवळ 1 तासभर तरी बसलेत मासे धरूक. तर यांका म्हणतात अजून तर यात काय गावाक नाही. गावले तर पटापट गावात राहतं. तुम्ही बघताय हे कसे गरी वगैरे घेऊन बसलेत. बघ्या काकांका गावतात का नाही ते. त्या दाशेन मी इलाय. वेळ बसायला लागतं पण ना, खूप वेळ बसायला लागतं ना समुद्राच्या माशांका. येतात काय गावतात तांबोशे बिंबोशे जवळ. बघूया कसं आता टाकतात काका. आता बघूया
काही ना काहीतरी लागावं आहे टाकल्याने. आता जवळजवळ मासं भेटत ह्या कारणाने मी अर्धा तास थांबलोय. काकांचा डोक्या खा खालय. काकांनी 4 गाई घालूच्या आधी म्हटलं आता हळूहळू आपण साठाकल्याला बारा. तर बरंच वेळ झालो काकांका काय मिळाग नाही मासे. तर खूप वेळ लागतात मित्रांनो समुद्राचे मासे पकडून. ठीक आहे. खारी मुरी नाही किती रुपये रे किलो आहे? किती रुपये? शेर हो. आणि बारीक गोलमो 50 रुपये शेर, 100 रुपये सांगता काय? आणि बोंबील 50 रुपये पेंडी. 50 रुपये पेंडी. मित्रांनो आता मासे घेऊन झाले आमचे. तर घेतले आम्ही कुर्ले आणि काय रे सुंगटा घेतली 300 रुपये. 300 रुपये खूप महाग आहेत मासे. काय करतो आता समुद्रात भेटणारच नाही. तर मी म्हटलं 800 रुपये का? हो सांगते काय बरोबर कोण गावलं तर आपला. अरे किती जण गेले हो किमती महाग जातात. असं बरोबर. मित्रांनो आम्ही जावतो घरात आणि आमका घेऊचे होते मोठे मासे. आणि बघलं तर ही गेलो लक्ष या सुरमईकडे. तो ब्रेक लागलो पटकन आणि चटकन ह्याचं रेट विचारलो. तो ही म्हणाले 800 रुपये म्हणणार. आम्ही ऐकान थांबलो. तर नंतर बघा ही काकी काय म्हणायला लागली. 2 किलो 100 ग्रॅम, 2 किलो 300 ग्रॅम. तरी कापा किती येते? किती दिली किलो? 4 किलोचं इसवण 10 किलोचं इसवण घेतात ना 1000 900 रुपये किलो. त्याची 2च कापा येतात 1000. 3 विचार खोटा यादा काप. तुझं याचा विषय घालतो मी तुला घेऊ घेऊ नाही सांगले. आम्ही बोलते माझा आवाजच मोठा. 1 8 9 की 10 किलोचं इसवण घेतले. कापा येऊची किती त्यांका 3 1000 किलो. आणि आता महागाई झाली की समुद्रात गावनं ते नाही मासे. लोकांची आठवड्याची नाही ते इसवण. हो 100 रुपये त्यांच्यानी 800 रुपये किलो झालं. तुमचं जाऊ योग्य 50 रुपये गेले नाही राजा. हो त्याची किती दिली कापा? तुका अर्ध घेतलंस तर तुका नाही म्हटलं तरी येतली. नाही म्हटलं तरी अर्धा किलोची 20 कापा तरी पडतले अशी काकी म्हणा होती. 800-1000 रुपयाचे मासे बघूनच आमची फाटली. भरपूर महाग मासे घेणं असतो. 2000 रुपये सुरमई सांगा होते. तर मित्रांनो सुरमईचं रेट ऐकान आम्ही जाम घाबरलो. कारण 2000 रुपये एवढी मोठी सुरमई घेऊ हरकत नाही होता. पण 3 जण कोणतरी असले असते ना तर वाटे घालूक बरा होता. पण काय नाही सुरमईचं रेट ऐकान आमचं जवळजवळ सिद्धेश्वर कोल्हापूर 2-4 वेळा जाऊन येऊ शकतं. पण असं नाही. पण मासे पण आता मित्रांनो भेटणार नाही समुद्रात. कारण खूप मासेमारी आता जास्त झाल्यामुळे मासे पण कमी झाले. पण असं दे. पण आता असेच नवनवीन व्हिडिओसाठी कोकण दामनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चला.